जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या मुद्द्यावरून गोंदिया जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून अनेक गावांमध्ये जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. जनगणनेच्या कामासाठी गावागावात पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास स्थानिक ओबीसी बांधव नकार देत आहेत. जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला जात नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही माहिती देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बैठकीत ओबीसी प्रतिनिधींनी आपली भूमिका कायम ठेवत शासनाने लेखी स्वरूपात ओबीसी जनगणना घेण्याबाबत स्पष्ट आश्वासन द्यावे, अन्यथा जनगणनेला सहकार्य करणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान ओबीसी प्रतिनिधींनी शासनाच्या नियमित कामकाजात कोणताही अडथळा आणणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा संघर्ष हा केवळ जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याच्या मागणीपुरताच मर्यादित असल्याचेही त्यांनी बैठकीत नमूद केले. जनगणनेची प्रक्रिया डेमॉन्स्ट्रेशन घरगणना फर्स्ट पेजमध्ये आज सुरू झालेला आहे. जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावा म्हणून आग्रह आंदोलन बरीच झाली. सरकारपर्यंत आम्ही निवेदन केले. या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन ओबीसींचा रकाना असल्याशिवाय आम्ही या जनगणनेवर सहभाग देणार नाही, बहिष्कार टाकू, ही भूमिका कितीतरी दिवसापासून आम्ही घेतलेली आहे. तेव्हा जनता मात्र जनप्रतिनिधी मात्र आपली माहिती द्यायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासन अडचणीत आलेलं आहे. सेन्सेक्स टाइम बॉन्ड प्रोग्राम त्यांना पूर्ण करता येत नसताना या कारणास्तव आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि काल 4 लोकांना बैठकीसाठी आम्हाला लिखित आमंत्रित केलं की 20 तारखेला आपण 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी आपण यावं. पण मी स्पष्ट आपल्या माध्यमातून हे त्यांना सांगितलं की आम्ही 4 माणसं मीटिंगला येणार नाहीत. माझ्यासोबत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावातील किमान प्रत्येक तालुक्यातून 5 लोक असली पाहिजेत. हा आग्रह धरला. 40 लोकांना आपण परवानगी द्या. ही परवानगी त्यांनी मान्य केली. आमचा आग्रह मान्य केला आदरणीय जिल्हाधिकारी यांनी. आणि बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा आग्रह होता की सेकंड फेजमध्ये ओबीसींची जनगणना होणार आहे, घरगणना आता होते आहे, आपण सहकार्य करा. आमची स्पष्ट भूमिका होती की आमच्या समस्त समस्येचे जड मूळ ही जनगणना आहे. या गणनेत ओबीसींचा रकाना असल्याशिवाय आम्ही माहिती देणार नाही. बाकी समस्त जिल्ह्यातील मी ओबीसी बांधवांना आवाहन करतोय. आतापर्यंत आम्ही निवेदन घेऊन सरकारच्या दारापर्यंत गेलो. आता सरकार आमच्या दारावर येत आहे. आम्हाला काय करायचं तो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. माझी माहिती ओबीसी म्हणून घेत असाल तरच माहिती द्या, अन्यथा बहिष्कार टाका. हेच आव्हान मी समस्त जनतेला करतो. जनगणनेवरती बहिष्कार करण्याच्या संदर्भामध्ये ओबीसींनी काही निवेदनं दिली होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना आज आमच्याकडे कार्यालयात आले होते. याच्यामध्ये हीच चर्चा प्रामुख्याने झाली की ओबीसींना आत्ताची जी काही जनगणना आहे ती त्याच्यामध्ये ओबीसींचाही प्रादुर्भाव व्हावा आणि त्यांची जातनिहाय जनगणना व्हावी अशी त्यांची मागणी आहे. शासनाने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केलेली आहे की ही जी काही जातनिहाय जनगणना आहे ती फेब्रुवारीमध्ये परत येईल. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे असं लिखित स्वरूपामध्ये एक जर आम्हाला शासनाने या संदर्भात जर एक आश्वासन दिलं तर आम्ही या जनगणनेत सहभागी होऊ. तर त्यांची अशी विनंती आहे की त्यांची जे काही त्यांची जी काही मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचवावी आणि शासनाकडून त्याचं उत्तर घेऊन त्यांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे. तर आम्ही त्या संदर्भामध्ये शासनाला निवेदन त्यांची पुढे पाठवून त्याच्या संदर्भामध्ये पुढची कार्यवाही करू. परंतु आमची जनगणनेची कार्यवाही मात्र सुरू राहील. आम्ही त्या लोकांनाही सांगितले की जनगणना करणारे जे काही कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या कामात कोणीही कृपया अडथळा आणू नये, त्यांना जे सहकार्य करावं असे आम्ही त्यांना आवाहन केलेले आहे. राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.